सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जो बळीराजा आहे तो पूर्णतः सुखावलेला दिसतोय। मी आता इथे बघितलं तर एका करूळ या ठिकाणी एका शेतावर आहे। इथे बघितलं तर शेतीच्या कामाला जोरदार सगळीकडे सुरुवात झालेली आहे। आता शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे आणि लावणीची कामं आहेत ती अगदी पहिल्या टप्प्यात आहेत आणि या 8 दिवसात ते अंतिम टप्प्यात येतील। हा जो मी या क्षेत्रात आहे करूळ येथे तर इथे संपूर्ण बघितलं तर प्रत्येक जण हे आपल्या शेतीच्या कामात मग्न आहेत। काही जण लावणी करतायत तर काही जण अद्यापही जी शेतीतली कामं आहेत ती करताना दिसत आहेत। इथे महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात सध्या लावणीच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आपल्या समवेत काही एक शेतकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया। काका मला सांगा तुमचं नाव काय आणि सध्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे। माझं नाव सहदेव महादेव फोपे। शेतीच्या कामाला म्हणजे पहिल्या टप्प्यात सुरू झालं आहे। लावणी व्यवस्थित पार पडते आहे। बळीराजा पण साथ चांगली दिली आहे। याच्या पुढे आता पुढे काय होतं ते बघूया। आता मला सांगा जी शेतीची लावणीची कामं आहेत ती साधारण किती दिवसात तुमची पूर्ण होतील? 8 दिवसात पूर्ण होतील आमची। 8 दिवसापर्यंत ते पूर्ण होतील। आणि मला सांगा कोणत्या भाताची लागवड केली आहे? लागवड या आता ह्या याची रत्नागिरी 8 ची लागवड चालू आहे। श्री 101 ची लागवड झाली। आता परत सोनम, श्रीराम, परत तुमचं आपलं काय ते एक काडी 90 ही लागवड चालू आहे आमची। ओके, बघितलं तर शेतकरी आता हे शेतीची कामं करण्यात एकदम मग्न आहेत आणि एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतीच्या कामाला मोठा वेग आलेला दिसतोय आणि सगळीकडे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतामध्ये लावणी करण्याचं जे कामाची लगबग आहे ती शेतकऱ्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दिसते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, करूळ, सिंधुदुर्ग।